यूपीए सरकार आज 6 भ्रष्टाचार विरोधी विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यासाठी करणार प्रयत्न। संसद अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। प्रतिमा सुधारण्यासाठी सरकार भ्रष्टाचार विरोधी विधेयकांसाठी प्रयत्नशील। डिसॅबिलिटीज बिलाला लोकसभेची मंजुरी, राज्यसभेत मंजुरी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। तेलंगणा विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर तेलंगणामध्ये जल्लोष, पण निर्णयाविरोधात सीमांध्रमधले वकील सुप्रीम कोर्टात जाणार। स्वतंत्र तेलंगणानंतर आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर। मायावती आणि रामविलास पासवान यांनी राज्यसभेत केली वेगळ्या विदर्भाची मागणी। डॉक्टर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करावी। दाभोलकरांचे कुटुंबीय न्यायालयाकडे करणार मागणी। बीडमधल्या माजलगाव तालुक्यात 10 दिवसात 2 शाळकरी मुलींचा विनयभंग, शिक्षकांकडूनच झाला विनयभंग। ठाण्यातल्या शिळफाटा बिल्डिंग दुर्घटनेतले दोषी अधिकारी पुन्हा सेवेत। ठाणे महापालिकेतल्या नगरसेवकांनी मंजूर केला प्रस्ताव। आणि मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये क्लीनअप अभियान, महापालिकेच्या पुढाकारानं हॉस्पिटलमध्ये स्वच्छता राखण्यास मदत।